आम्ही नाही म्हणलं तर तू विचारणार नाहीस? सॉरी ताई. विचार पटशिरी. तुझ्या शंकांमुळे आम्हाला पण आमच्या प्रश्नांची उत्तर मिळतात. नाही म्हणजे बघ ताई, ती मास्तरीन पोटूशी हाय म्हटल्यावर जर का तिच्या मनात आलं का ते ब्लॅकमेल का काय ते करावं, आणि मग ती ब्लॅकमेल करून या घरात घुसली आणि आपल्याला या घरात राहू दिलं नाही तर? आत्ताच बघ ना ताई, अजून कशात काहीच नाही तरी ती तुला सांगत्या का मला तुझ्या संकट या घरात राहायचं नाही. मग ताई जेव्हा तिला बाळ होईल तेव्हा तर ती कशातच मावायची नाही. मग तर ताई ती आपल्याला घरातनं हाकलूनच देईल. नाही दुर्गी, तू म्हणतेस तशा ब्लॅकमेल नाही करायच्या. त्या लई मानाच्या आहेत आणि राहता राहिला प्रश्न आम्हाला घराबाहेर काढण्याचा तर ते त्यासनी ह्या जन्मात जमायचं नाही. आता त्या आधिपतींपासून दूर गेल्या आहेत, त्या कायमच्या कशा दूर जातील ते बघायचंय. हा, एकदम बरोबर बोललीस बघ ताई तू. त्यांचं नाटक नाही आपण कायमचं तोडायला पाहिजे. हा, पण हे असं सारखं बोलून दाखवायचं नाही. न बोलता पावलं उचलायची. आणि एक, आधिपतींना संशय येईल असं काय बी करायचं नाही. ध्यानात ठेव. वय ताई. थोबाडावर ताबा ठेव दुर्गे. आधिपतींना असंच वाटलं पाहिजे की आम्ही सुनबाईंना घरी आणण्याचा प्रयत्न करतोय पण त्याहून येत नाहीत. कोणीकडे घेऊन चाललीस ते तर सांग. जरा पेशन्स ठेव. आता डायरेक्ट तुला तुझ्या बायको समोरच घेऊन जाणार आहे. सांगा ना वहिनी, आपण कुठे भेटतोय त्यांना? अहो वहिनी, किती एक्साइटेड झालात तुम्ही. पोहोचतोच आहे आपण. पण बराच वेळ झाला ना, अजून किती वेळ आहे? अहो 2 मिनिटात पोहोचू आपण. रंकाळ्याजवळ जायचंय. तिथं मस्तपैकी फिरा, गप्पा मारा, जे काय भांडायचंय ते भांडा. नंतर हातात हात घालून सरळ घरी जा. दादा, रंकाळ्या सर्कल जवळ घ्या गाडी. दादा, गाडी थांबवा इथे. वहिनी थांबा, मी देते. अहो कशाला वहिनी, राहू द्या, देते मी. वहिनी अहो, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी इतकं करताय. तुम्ही आज इथे अधिपतींना भेटायला घेऊन आलात मला, मी हे कधीच नाही विसरणार. थँक्यू. अहो थँक्यू काय वहिनी, आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का? नाही हो, असं नाही. दादा हे घ्या. चला, रंकाळ्यावर सोडते तुम्हाला. कुठं आता कुणीकडे जायचं? हे काय, इकडे रंकाळा सर्कललाच. बरोबर बरोबर. काय मास्तरीन बाई, आमच्या भाषेच्या चुका बरोबर पकडताय तुम्ही. आमची भाषा जरी चुकीची असली तरी आमचं प्रेम हे बरोबर आहे. हे खेळ खेळायचा काय? खेळ असायचं कुठला? हे बघा, आतापर्यंत आपल्या आयुष्यात आयुष्यात ऐकून तर घ्या, ज्यांनी आपल्याला एकत्र यायला मदत केली त्यासनी थँक्यू म्हणायचं. चालते ना? चालतंय की. मग ठीक आहे. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. तुमची पाळी. मी देवाला थँक्यू म्हणेन, कारण त्यानं आपली भेट घडवून आणली. आता तुमची टर्न. तुम्ही कोणाला थँक्यू म्हणाल? आपल्या मैत्रीला. आपल्या मैत्रीला का? आपल्यात मैत्री झाली नसती तर तुम्हाला आयुष्यात कळलं नसतं की मी कसा आहे ते. तुम्ही मला कायम गुंडच समजत राहिला असता. खरंच की, या जन्मात काय पुढच्या जन्मात मी भेट झाली नसती आपली. आता तुमची बाई. मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. मला मला कशा? कारण जर तुम्ही माझ्या प्रेमात पडला नसतात तर आपली भेटच झाली नसती. ते झालंच. आता तुमची टर्न. मी त्या बजाला थँक्यू म्हणेन. बजरंगला? बजानं जर आपल्याला किडनॅप केलंच नसतं तर
मला तुम्ही आवडता ही गोष्ट मी तुम्हाला सांगूच शकलो नसतो. माझ्या मनातलं वटावर कवा आलंच नसतं. त्या भजानं आपल्याला बंद केलं पण माझ्या मनाचे दरवाजे उघडून ठेव भजा गेला. ही जी तुमची सवय ना वाईटातून चांगलं शोधण्याची ती मला प्रचंड आवडते. तर आठवते का आपण त्यानंतर जंगलातनं सायकलवरनं रपेट मारली होती. अधिपतीची राणी ती सायकल आठवते का? आठवते तर ओळखत होतो आपण एकमेकांना पण तरी अनोळखी होतो. आणि कशी गाणी म्हणत गेलो होतो आपण जंगलातनं अंताक्षरी खेळत आठवते का? एक नंबर. आणि देवी अंबाबाई, आम्ही जे ठरवलंय ते केल्या बिगर काही थंड बसणार नाही. अधिपतींचं यातून काय बी वाईट होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्कीच घेणार. सुनबाईंनी आमचं लग्न मोडायला नगं पाहिजे होतं. एवढ्या वर्षांची आमची लागलेली आस पूर्ण होणार होती. मोठ्या मालकांच्या नावाचं कुंकू आमच्या कपाळावर लागणार होतं पण सुनबाईंनी आमचं कुंकू पुसलं. आता त्यांना कळलं त्यांना आमच्या कपाळावरचं कुंकू नाही स्वतःचं नशीब पुसलंय. या घरात आम्हाला अधिपतींची आईसाहेब म्हणून मान आहे पण मोठ्या मालकांची बायको म्हणून मिरवण्याचा दर्जा नाही. तो दर्जा सुनबाईंनी हिसकावून घेतलाय आमच्याकडून. म्हणून आता सुनबाईंनी आम्हाला जे दिलं आम्ही त्यासनी ते परत देणार. ते बी लवकरात लवकर.